अरे महार म्हणून आंबेडकरांना सारांनी बाजूला सारलं, महार म्हणून बाबासाहेबांना सारानं बाजूला सारलं. खास करून काँग्रेसवाल्यांसाठी माझ्या भीमानं गांधीला तारलं, नथुरामनं गांधीला मारलं. माझ्या भीमानं गांधीला तारलं, नथुरामनं गांधीला मारलं. महार म्हणून बाबासाहेबांना सारानं बाजूला सारलं, महार म्हणून बाबासाहेबांना सारानं बाजूला सारलं. माझ्या भीमानं गांधीला तारलं, नथुरामनं गांधीला मारलं. खास करून इतका साधं पुरवठलं. वसंतदादाच्या कुटुंबातल्या घटकात तुम्ही काँग्रेस पक्षातून आम्हाला पाठिंबा द्यायला लागला. म्हणून विषय चळवळीमध्ये आज ह्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून समस्त आंबेडकर समाजाने, कुठल्या पक्षाचं नाव नाही, बॅनर नाही, काही नाही, ही जी तरुण मुलं खेड्यापाड्यातून वाड्या वस्तीतून येऊन मिरज ग्रामपंचायतला पंचायत समितीला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा फलक लावल्यानंतर भारतीय जनता पार्टीने काय खेळ केले बघा. भाजपवाल्यांनी काय डाव टाकला, हे जर करता ही जर नामकरण ह्या ठिकाणी झालं तर मिरज पंचायत समितीला विसरून जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती म्हणावं लागेल आणि त्या कमानीतून वाकून जावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला जसं स्वाभिमान आहे तसा मला मागायचं. आज बाबासाहेबांचं नाव समस्त आंबेडकर समाजाने या ठिकाणी लावलं आणि मनुवादानं काढलं. मग असे बोलला तुम्ही सुरेश भाऊ खाडेंच्या बद्दल की ह्या तालुक्यातून जवळजवळ 4थी का 5वी तींचं आमदार निवडणुका ती जिंकलेले. काय झालं, भारतीय जनता पार्टी तिंचं कुठं ऐकतो. एकमेव मागासवर्गीय आमदार असं म्हणू आपण, पक्षात असून सुद्धा ते आमचे विरोधक असले तर काय झालं की मागासवर्गीय अहो 3 का 4 महिन्यासाठी फक्त पालकमंत्री दिले आणि आमच्या जिल्ह्यात आमच्या उरावरती ते दुसऱ्या पालकमंत्र्याला आमच्या छातीवर ठेवले. त्याला ना सांगली माहीत, ना मिरज माहीत, ना खेडेपाडे वाड्या वस्तीतलं काय माहित नाही. खरोखर मी सुरेश खाडेवर मी अन्यायचं आहे हो. म्हणून मी सुरेश खाडे साहेबांना आव्हान करणार आहे की तुम्ही आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश करा. 9 तारखेला सुजातभाई आंबेडकर येणार आहे. सुजातभाई आंबेडकर येतात आणि सुरेश भाऊ आपलाच माणूस आहे, कशाला बाबा अन्याय करून घेतोस ते हे सचिन आला माझा इथं, सचिन दादा आलाय. सचिन दादा जर कुठल्या जर पक्षात असेल की ज्या रस्त्यामध्ये तुझा विचार तुझ्या शाहू आंबेडकराचाच आहे हो, तो आला की नाही हे तुला हाक मारतो इथं येऊन तर ठोक परत एकदा आमदार नेऊन तुला मुख्यमंत्री करतो. त्याला भाजपचं नाक सोड रे बाबा, भाजपचं नाक सोड. भाजपमध्ये असल्यामुळं तुझ्या विचाराचं तुझ्या कार्याचं खच्चीकरण व्हायला नाही. त्या काय आज ही पीडित समाज ही तुझं बांधव मागणार ढोर तांबार तिली कोळी वंजारी बिंजारी माती वडर गाडी वडर लवाणी पारती ही सगळी वाढ बघतात. माझ्या भावाची काय करायचं, बंधनात अडकलाय, RSSच्या जाळीत अडकलाय. RSSने सांगायचं, आमदारांनी काम करायचं. इथं नाही चालणार, इथं एकच भीम टोला, बाकी भानगड नाही. आम्ही लढो किंवा मरो तो विषय आमचं काय मागं पुढं काही नाहीये. आम्ही कोण आमदार होणार नाही, खासदार होणार नाही, आम्ही कोण मुख्यमंत्री होणार नाही. आमचा एक कार्यकर्ता सक्षम तुमच्या आमदाराच्या बरोबर आहे. खास करून या समस्त आंबेडकर समाजाचं मी या ठिकाणी या तरुण मुलांना या बघा, ही मुलं आमची एका ठिकाणी कामाला जातात हो, 8-8 तास नोकरी करतात. नोकरी म्हणजे कुठल्या काय शाळेत कॉलेजमध्ये नाही, शेतात बांधला जातात. 400 ते 500 रुपये या मुलांना पगार आहे. ती त्या मुलाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही या ठिकाणी निर्माण केला. वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड कुठं लोक कुठं आहेत, जे MSW मास्टर ऑफ सोशल वर्कर झाले ती वर्ग कुठं आहे. ती वर्गाने सुद्धा या समस्त आंबेडकरांच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. सचिन दादा तुम्ही असंच तळ ठोकून बसा. 9 तारखेच्या कार्यक्रमाचा प्रेस कॉन्फरन्स आहे, मी जाऊन परत येतो. इथं हलू नका, मी येतो. आपल्याला लढायचं आहे, लढवत राहूया आपण, कुणी भ्यायचं नाही. आणि पोलीस प्रशासनाला एक आव्हान आहे, का भांडताय तुम्ही बाबांनो, कशासाठी भांडताय?
तुम्हाला सत्तेत राहून सत्तेदारांचं ऐकायचं आहे काय? अरे जरा तर मर्दानो मनाचा विचार करा. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एवढी वर्दी दिल्या, अरे पीडित लोकांना तुम्हाला संरक्षण देण्यासाठी तुम्हाला आमच्या समोर उभं केलं, तुम्ही आमच्यावर दमदाटी देताय. काही गरज नाही. जर आम्ही पोलीस प्रशासनाच्या मागे लागलो तर तुमचं सगळं बारा भानगडे आम्हाला माहित आहे. तुम्ही शांत राहा. तुम्हाला जे करायचं आहे कायदा सुव्यवस्था तुम्ही पाळा, कायदा सुव्यवस्था आम्ही पाळतो. एवढंच बोलून तुमतो. आणि सर्व आंबेडकर समाजाने एक विनंती आहे, 9 तारखेला सकाळी 11 वाजता बालगंधर्व नाट्यगृहामध्ये 11 वाजता आपण एक निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी यायला पाहिजे. आणि ते निवेदन स्वीकारतील आणि सुजातभाई आंबेडकरांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समितीमध्ये घेऊन येऊन ते आणावं लागेल, चर्चा करावं लागेल आणि त्यांच्या हाताने नामफलक लावून त्याविषयी कार्यक्रमाचं स्थळ या ठिकाणी करूया. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे, मित्रांनो तुम्ही दणकेबाज बातमी छापा आणि आमच्या पाठीशी राहा. जय